जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण काल 8व्या दशकातील 6वा समास दुश्चित निरूपण सुरू केला आणि एका महत्त्वाच्या ओळीवरती आलो। मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा। आपल्या मनाला ज्या दिशेची ओढ आहे तिकडची ओढ तोडून कुठे मनाला वळवायचं ते समर्थ आपल्याला सांगतात। आपण हा थोडा विषय काल पाहिला, आज आणखी सखोलतेनं पाहूया। मन ही गोष्ट आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण अनुभवानं कळते। डोळे मिटल्यानंतर मोलकरीण दिसत नाही, कदाचित घरी पण आलेली नाही, पण तिचा विचार येतो। आपण घरी आपल्या साधनेच्या बैठकीवर आहे, ऑफिसमध्ये नाही, आत्ता ऑफिसचं कामही नाही, पण ऑफिसचा विचार येतो। हा जिथे उद्भवतो ती जागा मनाची आहे। कुठले तरी संकल्प आणि कुठले तरी विकल्प तिथे उद्भवत असतात। म्हणून मनाची व्याख्या करताना शास्त्रकार म्हणतात, संकल्प विकल्पात्मकम मनः। हे आता आपल्याला कळलं, पण ही मनाची जागा नेमकी कुठे आहे याबद्दल माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जे इंद्रिया आणि बुद्धी माझारिलिये संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे। ज्ञानेश्वरीतला हा प्रकृती पुरुष सांगणारा 13वा अध्याय आहे। आपली इंद्रिये म्हणजे स्थूल इंद्रिये आणि बुद्धी याच्यामध्ये मन आहे असं माऊली सांगतात। खरं म्हणजे आपली बुद्धी, आपलं मन, आपलं चित्त ही सुद्धा आतली इंद्रियच आहेत, पण माऊली सांगतात आपण ज्या इंद्रियांनी अनुभव घ्यायला जातो त्या इंद्रियांना चालवणारं मन त्याच्या मागे कुठेतरी आहे। अर्थात ते मन बुद्धीशिवाय कार्य करू शकत नाही। म्हणून बऱ्याचदा संतांनी माझी बुद्धी शुद्ध ठेव बाबा पांडुरंगा किंवा भगवंता माझ्या बुद्धीमध्ये विकल्प येऊ देऊ नको अशा प्रार्थना केलेल्या आहेत। आता या मनाची जागा तर आपल्याला कळली की आपलं इंद्रिय आणि बुद्धी याच्यामध्ये ती जागा आहे, पण ही जागा काही गोष्ट आपल्याला सुचवते। मनाची जशी व्याख्या आपण मगाशी पाहिली, संकल्प विकल्पात्मकम मनः, तसं मनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो। मन हीच गोष्ट मनुष्याच्या बंधनालाही कारण आहे आणि मोक्षालाही कारण आहे। जर ते मन निर्विषय झालं तर मोक्षाला कारण आहे आणि विषयात लोळायला लागलं तर बंधनाला कारण आहे। म्हणजे मनामध्ये हे सामर्थ्य आहे की जीवाला कुठल्या दिशेनं न्यायचं। हे मनाचं सामर्थ्य किंबहुना हे मनाचं वैशिष्ट्य समर्थ वापरायला सांगतात। ते काय म्हणतात पहा, श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा। हे कशाच्या माध्यमानं? अर्थातच मनाचा वापर करून आपल्या बुद्धीच्या माध्यमानं। आपल्या हातात आता निर्णय आहे ना की काय करायचं। मग परमार्थाला अनुकूल गोष्ट जर केली नाही तर आपण विषयांमध्ये लोळत पडणारच आहे, किंबहुना अगोदरच पडलेले आहोत। म्हणजे परमार्थाला अनुकूल गोष्ट आधी बुद्धीमध्ये निर्णय घेऊन करावी लागेल आणि मन त्या दिशेनं वळवावं लागेल। आपण व्यवहारातलं एक उदाहरण पाहूया। पहाटे उठून व्यायाम करायचा आहे, बुद्धीमध्ये आधी निर्णय नको का घ्यायला? नुसता विचार करून आपण उठणार कसे? म्हणजे बुद्धीची गरज आहे। पण पहा, बुद्धीनं निर्णय घेतला, इंद्रिये, स्थूल इंद्रिये निद्रिस्त आहेत। माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे बुद्धी आणि इंद्रियांच्या मध्ये माझारिलिये संधी मन आहे। आता बुद्धीनं निर्णय घेतलेला असूनही जेव्हा पहाटे जाग येते किंवा गजर वाचतो, गजरामुळे जाग येते, तेव्हा तिथे मध्ये असलेलं मन आपल्याला सांगतं, जाऊ दे झोपू, उद्या व्यायाम करूया, जाऊ दे आणखी थोडा वेळ पडून राहूया। या मनाचं न ऐकता बुद्धीनं जो विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला मनानं सहाय्य केलं पाहिजे, असा मनाचा वापर केला पाहिजे।
असं न करता आपण जर मनामध्ये वाहवत गेलो तर मात्र आपल्याला बुद्धीच्या निर्णयावरती ठाम राहता येणार नाही. पहाटे जाग आली आणि आपण ती जाग दुर्लक्षित करून झोपीच गेलो तर मनाच्या आपण प्रवाहात वाहत गेलो. प्रत्यक्षात मनाला बुद्धीचं ऐकायला शिकवलं पाहिजे आणि उठायचंच असा निर्णय घेतला पाहिजे. आता प्रश्न राहतो, हे करायचं कसं, हे घडणार कसं? सगळं काही समजतं हो, पण जाग आल्यानंतर पडून राहावं वाटतं. त्याला काय करायचं? त्याला उत्तर एकच आहे, आपला आंतरिक अभ्यास वाढवावा लागेल. आता इथं उदाहरण झोपेचं घेतलं, पण आपण साधनेला हे कसं लागू पडतं पाहूया. निरूपणात, प्रवचनात आपण पुष्कळ ऐकलं, पण नामाची बैठक करायची वेळ काही येत नाही. ते मन नामाला बसूच देत नाही, कायम आडवं येतं. आता इथे आपण निर्णय जो घेतलेला आहे त्याच्यापाशी ठाम जर राहायचं असेल तर त्या पद्धतीचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे बुद्धीनं निर्णय घेतला. कशामुळे निर्णय घेतला? सद्गुरू मुखातून निरूपण ऐकल्यामुळे निर्णय घेतला की आता नामाची बैठक करूया. त्या निर्णयाच्या आड मन आलं. त्या मनाला आता बुद्धीच्या निर्णयाच्या अनुकूल वळवायचा असेल तर बुद्धीमध्ये तो निर्णय इतका ठाम असला पाहिजे, इतका मजबूत असला पाहिजे की मनाचा कोणताही विकल्प त्याच्या आड येता कामा नये. मग यासाठी आपल्याला निर्णय घेऊन श्रवणामध्ये स्थिर व्हावं लागेल, चिंतनामध्ये, मननामध्ये स्थिर व्हावं लागेल. म्हणून समर्थ पुढच्या ओळीमध्ये सांगतात, अर्थप्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यांतरी, दुश्चितपण आले तरी पुन्हा श्रवण करावे. मनाला इथे पुन्हा आपण वापरणारच आहे. पहा, असं पहा, आज आता मनामध्ये कुठेतरी विचार केला आपण की निरूपण ऐकूया आणि मग निरूपण ऐकतोय. हे पण खरंच आहे ना, मनाचा वापर केलाच की आपण. म्हणजे मनाला वापरून जे अध्यात्माला पूरक आहे अशा गोष्टी जर आपण पुन्हा पुन्हा करत राहिलो तर त्याचा बुद्धीच्या निश्चयामध्ये उपयोग होतो. बुद्धी मग तो निश्चय आणखी दृढतेनं करते आणि जितका दृढ निश्चय तितका त्या निश्चयावरती मनाचा परिणाम कमी होतो. एक उदाहरण पाहूया. आपण श्री महाराजांचं एक प्रवचन ऐकलं. समजा आजच्या तारखेचं प्रवचन ऐकलं. फक्त एकदाच ऐकलं आणि तेही तितकंसं लक्ष न देता ऐकलं. तर मग प्रवचनात जे सांगितलेलं आहे त्याचा नीटसा निर्णय बुद्धीमध्ये होऊ शकत नाही. पण जर आपण एकदाच पण अगदी लक्षपूर्वक ऐकलं तर बुद्धी निर्णय करते की होय, श्री महाराज म्हणतायत त्याप्रमाणे आज आपण करूया, आज आपण नामाला सर्वस्व मानूया. आता हा निर्णय टिकेलच असं नाही, कारण आपलं मन अगदी चंचल आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला दृश्याकडे नेणारं आहे. पण समजा असंच लक्षपूर्वक आजचंच प्रवचन पुन्हा पुन्हा आपण ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्याचं चिंतनही करायला लागलो. समजा आजच्याच प्रवचनातल्या काही गोष्टी कागदावरती उतरवल्या की हे मी करणार, तर पहा, जो मगाशी बुद्धीनं निर्णय घेतलेला होता त्यापेक्षा आता आणखी घट्ट निर्णय बुद्धी करते. जितका दृढ निर्णय तितकी मनाची अडचण होते. आता मन त्या निर्णयाच्या आड येऊ शकत नाही. म्हणजे भिंत पक्की झाली निर्णयाची. ही बुद्धीनं निर्णयाची केलेली भिंत जर पक्की असेल तर मनाचं पाणी त्याला काही करू शकत नाही. पण आत्ता विटा रचल्या आणि मध्ये सिमेंट घातलं आणि लगेच त्याच्यावरती बादलीभर पाणी ओतलं तर ती वीट हालेल, त्यातलं सिमेंटही हालेल. पण जर पक्की केली भिंत तर मग त्याच्यावरती मनाच्या पाण्याचं शिंपण झालं आणि त्या मनामध्ये अर्थातच परमार्थ विचार असतील तर तीच भिंत आणखी घट्ट होईल. अशा प्रकारे आपल्याला आपलंच मन, आपलीच बुद्धी वापरून साधनेमध्ये दृढ व्हायचं आहे. दुश्चित होणं म्हणजे काय आपण काल थोडक्यात पाहिलं. वृत्ती ज्याची स्थिर नाही, ज्याच्या वृत्तीमध्ये सारखे विकल्प आहेत, अस्वस्थता त्यामुळं आत आलेली आहे, हे दुश्चितपण आहे. समर्थ म्हणतात, असं तुम्ही दुश्चित जरी झाला तरी पुन्हा श्रवणाला धरा, दुश्चितपण आले तरी पुन्हा श्रवण करावे. असं ते का म्हणतात? कारण त्या श्रवणातून परत आपल्याला परमार्थ विचार समजेल, सद्गुरूंना काय म्हणायचं आहे ते कळेल. त्यामध्ये आपण सद्गुरूंना पाहायला शिकू.
लक्ष देऊन ऐका बरं का. सद्गुरूंचं एक स्वरूप आपल्याला फोटोमध्ये दिसतं, एक स्वरूप कदाचित त्यांच्या समाधीमध्ये दिसतं. देहात असतील सद्गुरू तर आपल्या चर्मचक्षूंना त्यांचं एक स्वरूप दिसतं, पण त्यांचं खरं स्वरूप त्यांच्या उपदेशामध्ये असतं, त्यांच्या साधनेमध्ये असतं. त्या उपदेशाचं जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आपण अधिकाधिक सद्गुरूंच्या जवळ जवळ जात असतो. हे आपलं जवळ जाणं पण सुरू ठेवलं पाहिजे. बुद्धीनं निर्णय घेऊन त्या संबंधीचं वाचन करणं, श्रवण करणं, मग त्याच्यावरती चिंतन मनन करणं हेही सुरू ठेवलं पाहिजे. तर आपल्यापाशी दुश्चितपण येणार नाही. समर्थ म्हणाले की श्रवणामध्ये बसवावं त्याला, म्हणजेच त्या मनाचा वापर करून आता तिकडे नाही इकडे जायचं असं त्याला समजवावं आणि ते करावं, तर मग त्यामध्ये दृढता येईल. मन ही गोष्ट अनुभवानं आपल्यासमोर येते. जेव्हा आपल्याला अनुभव नाही, म्हणजे अनुभव घेणाराच शांत स्वरूप झालेला आहे, तेव्हा तिथे मनही असत नाही. पण ही मन नसण्याची अवस्था नंतर साधकाला येते. आधी त्याला या मनाचाच वापर करून साधनेमध्ये मुरावं लागतं, त्याच्या अभ्यासाला बसावं लागतं. त्या स्थितीचं वर्णन समर्थ इथं करतायत की तुम्ही हा वापर करा. म्हणजे यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याजवळ लागतील, त्याही आपण पाहू. सद्गुरूंकडून आपण श्रवण करतोय तर पहिली गोष्ट त्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे श्रवण हे उथळपणे होता कामा नये. अत्यंत गांभीर्यानं, अत्यंत एकचित्त करून एकाग्रतेनं ते श्रवण केलं पाहिजे आणि आतमध्ये साठवलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे श्रवणानंतर त्या श्रवणाचं चिंतन मनन केलं पाहिजे. ते सुटून द्यायचं नाही. आपण बाजारात जातो, मंडईत जातो, आणखी काही कामं करतो, वाटेत आपल्याला 3-4 जण भेटतात, ते आपल्याशी काहीतरी बोलतात, ते जसं आपण उथळपणे ऐकतो, सोडून देतो, तसं हे सद्गुरूंकडून झालेलं श्रवण सोडून द्यायचं नाही. खरं म्हणजे आपण अगदी अनावश्यक गोष्टीसुद्धा आपल्याबरोबर घेऊन येतो. बाहेर जातो, काहीतरी राजकारणाबद्दल आपल्या कानावरती येतं, अमक्या पक्षाचं ते चाललंय, तमक्या पक्षाचं ते चाललंय, आता राजकारणाचं कसं होणार वगैरे वगैरे, आणि दिवसभर त्या गोष्टींच्या मननामध्ये राहतो, चिंतनात राहतो. अशी अगदी अनावश्यक गोष्ट जर आपण करू शकत असू तर आवश्यक गोष्ट करायला काय अडचण आहे. समर्थ म्हणतात, पुन्हा पुन्हा श्रवणाचा हात धरावा, जेणेकरून आपल्या बुद्धीमध्ये निर्णय घेणं आपल्याला सोपं जाईल, घेतलेला निर्णय दृढ राहील आणि मग आपण आपोआप कृतीकडे वळू. समर्थ पुढं म्हणतात, अर्थांतर पाहिल्या विण उगेची करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे. अर्थ न पाहता जो श्रवण करायला जातो म्हणजे वरवर श्रवण करतो, तो जणू दगडच आहे असं समर्थ म्हणतात. आणि पुढे म्हणतात की तुम्हाला दगड म्हटलं म्हणून वाईट वाटून घेऊ नका, दगडामध्ये चांगले गुण पण असतात. इथे समर्थ आपल्याला खूप महत्त्वाचा अभ्यास सुचवत आहेत. आठवून पहा, नामस्मरणाच्या समासात एक महत्त्वाची ओवी आहे. नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेची झाले परम पवित्र. आत्ताच नेने घाटावरती नवविधा भक्तीवर निरूपण झाली, त्यात नामस्मरण भक्तीतील ही ओवी पाहताना आपण बघितलं होतं की या पाषाणाचा अर्थ काय. तोच उल्लेख इथं समर्थांनी केलेला आहे. ही कथा पुराणातली वापरली नामस्मरण समासामध्ये की राम लिहून दगड जर तरले तर आपण तरणारच, पण त्यातला मतितार्थ असा आहे की दगडामध्ये केलेला बदल परत दगडाच्या ठिकाणी येऊन चिकटत नाही. एक टवका उडवला दगडाचा तर तो उडालेला टवका दगडावरती पुन्हा येत नाही. तसं आपण परमार्थात राहणं आवश्यक आहे. म्हणजे पहा, आज श्रवणामधून अमुक गोष्ट कळली, श्री महाराजांचं एक मत समजलं, तर तो संस्कारच आपल्यावरती झाला पाहिजे. समर्थ सांगतात आपल्याला की असं आपलं होत नाही. आपले दुर्गुण आपण घालवतो, श्रवण करत असताना घालवतो, तेवढ्या पुरते घालवतो, पण ते दुर्गुण पुन्हा येऊन आपल्याला चिकटतात. म्हणजे तत्वतः आपण दगडसुद्धा नाही असं समर्थ आपल्याला सांगतायत. पुढे त्या अर्थाच्या ओव्यात पहा, समर्थ म्हणतात, येथे श्रोते मानितील सीण आमासे केले पाषाण, तरी पाषाणाचे लक्षण सावध आहे का. वाकुडा तिकडा फोडिला, पाषाण घडून नीट केला, दुसरे वेळेसी पाहिला,
तरी तो तैसाची असे. टाकीने खपली फोडली ते मागुती नाही जडली. मनुष्याची कुबुद्धी झाडिली तरी ते पुन्हा लागे. मनुष्य त्याची कुबुद्धी पुन्हा लावून घेतो म्हणतात पहा समर्थ. सांगता अवगुण गेला पुन्हा मागुता जडला. या कारणे महाभला पाषाण गोटा. ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणाहून उणा. पाषाण आगळा जाणा कोटी गुणे. समर्थ म्हणतात अवगुण गेल्यानंतर तो जर परत येत असेल तर अशी व्यक्ती पाषाणाहूनही हीन आहे. पाषाण श्रेष्ठ म्हटला पाहिजे. समर्थ इथं सुचवतात आपल्याला की असं न करता जाणीवपूर्वक दुर्गुणांचा त्याग करा. पुष्कळांना आपल्यामध्ये खूप दुर्गुण आहेत हो, ह्याचाच विचार करण्याची सवय असते. मी असा आणि मी तसा, मी किती हीन, मी किती नीच, माझ्यामध्ये किती दोष वगैरे वगैरे. भक्तीसाठी किंवा भक्तीच्या दृष्टीनं हे कधीतरी प्रार्थनेत म्हणणं वेगळं आणि कायम स्वतःच्या दोषांचं चिंतन करत राहणं वेगळं. दोषांना बाजूला करून आता गुणांना धारण करणं हे पण आपल्याकडनं घडलं पाहिजे. कळतं ना दोष आहेत तर मग ते बाजूला टाकायला काय अडचण आहे. बाजूला आपण टाकत नाही आणि वर्षानुवर्ष माझ्यात ते दोष आहेतच असं आपण म्हणत बसतो. याला काय अर्थ? म्हणजे श्रवण वरवर करणं काय पहा. ऐकायचं, आपल्यातले दोष कळवून घ्यायचे पण तसेच ठेवायचे म्हणजे श्रवण वरवरच झालं. श्रवण इतकं प्रामाणिक असावं की श्रवणामध्ये आपल्यातील एक दोष दिसावा आणि दिसल्यानंतर तो काढूनच टाकावा. जसा एखादा रोग आपण शरीरातून काढून टाकतो, एखादी नको असलेली वस्तू घरातून फेकून देतो, तसं या दोषांच्या बाबतीत करावं. समर्थ म्हणतात हेही आपल्याला करणं जमत नसेल तर दगड आपल्यापेक्षा बरे नाहीत का? मग आपल्यामध्ये दुश्चितपण येणारच. दोष तिथेच आहेत. मग दोषांचं चिंतन केल्यानंतर तसाच दोष दीर्घ होत जातो. खरकटे डाग भांड्याला पडलेले आहेत. ते डाग न काढता ते भांडं आगीवरती ठेवलं तर तेच खरकटं भांड्यामध्ये करपून जातं म्हणजे आणखी दृढ झालं. आता ते करपलेलं न खरवडता पुन्हा त्या भांड्यात खरकटं टाकलं आणि पुन्हा ते भांडं आगीवर ठेवलं तर काय होणार? डाग जाणार का भांडं खराब होणार? आपलं आपल्या दोषांच्या बाबतीत असंच घडत राहतं आणि आपण पुष्कळ वर्ष श्रवणाचा आणि नामाचा अभ्यास असून पण आहे तसेच राहतो. समर्थ इथे सांगतात की श्रवण केलं म्हणजे झालं, नामाला बसलं म्हणजे झालं, अशा तऱ्हेचा दृष्टिकोन न ठेवता अंतरामध्ये त्याचं सतत चिंतन मनन पाहिजे आणि आपल्या दोषांचं आपणच उच्चाटन केलं पाहिजे. पुष्कळदा आपण भगवंतावरती किंवा सद्गुरूंवरती सगळं सोडून देतो. तुम्ही पाहून घ्या असं आपण म्हणतो. पण विषयभोगाची जेव्हा वेळ येते तेव्हा आता भोग आलेला आहे, तुम्ही पाहून घ्या असं आपण म्हणत नाही. आपण आपल्या निर्णयानं आपल्या मनासहित अगदी आवडीनं त्या विषयभोगामध्ये लोळतो. अशा वेळी मग आपला आधाराचा भाग कुठे जातो? म्हणजे साधनेची वेळ आली तर सद्गुरूंचा, भगवंताचा आधार मागायचा आणि विषयभोगाच्या वेळी मात्र अगदी ते यथेच्छ भोगायचे. अशी लबाडी परमार्थामध्ये चालत नाही. समर्थ आपल्याला प्रामाणिक व्हायला शिकवतायत. ही प्रामाणिकता असेल तर अशी व्यक्ती दुश्चित होणारच नाही हे समर्थ सांगतात. हे दुश्चितपण, वेगवेगळे विचार, नको असलेले विचार आणि मग त्याचं चिंतन हे सगळं आपण आपल्या खोडीनं आपल्या स्वतःमध्ये ओढवून घेतो. हे न करता सद्गुरूंना खरोखर शरण जावं, त्यांच्या पायी लीन व्हावं. ते सांगतील ते प्रवचन, निरूपण, तो उपदेश जे काही आहे ते आपल्या वृत्तीवरती ठसवावं. तोच आपला जणू स्वभाव झाला पाहिजे इतका या श्रवणाचा अभ्यास असावा. आणि मग बुद्धीमध्ये एकदा निर्णय घेऊन पुन्हा पुन्हा त्याच श्रवणाचा हात धरावा आणि तो निर्णय घट्ट करावा. तर आपण आपोआप मनाचा वापर करून घेऊ शकू. आपण पहा, जेव्हा ठरवतो की पहाटे व्यायामाला उठायचं आहे तेव्हा ते ठरवणंच मुळात कमकुवत असतं. बुद्धी निर्णय घेत नाही असं नाही, पण कमकुवत निर्णय घेते. मग लगेच मन त्याच्यावरती कुरघोडी करतं आणि त्या निर्णयावरती पाणी टाकतं. पण निर्णय जर ठाम केला, म्हणजे उदाहरण सांगायचं झाल्यास पहाटे उठायचा निर्णय घेतला, पण पहाटे उठण्याचे फायदे, पहाटे उठल्यानंतर आपल्याला व्यायाम केल्यानंतर काय काय फायदे मिळतात अशा पद्धतीचं श्रवण केलं तर
तो निर्णय आणखी दृढ होतो. त्यात आपण आणखीही श्रवण वाढवलं की पहा, जर पहाटे उठलो नाही तर काय तोटे आहेत. पहा, पहाटे व्यायाम केल्यावर अमुक फायदे, पण तेच फायदे दिवसाच्या इतर वेळी मिळत नाहीत. अशा पद्धतीचं श्रवण केलं, त्याच्यावरती विचार केला तर आणखी निर्णय घट्ट होतो आणि मग आपण पहाटे उठतो. हाच अभ्यास परमार्थामध्ये कसा करायचा हे समर्थ आपल्याला सांगतात. ते पुढं म्हणतात की अनेक प्रकारचे दगड आहेत, माणिक, मोती, प्रवाळ वगैरे, त्यांनासुद्धा किंमत आहे. त्यामुळे तुम्हाला दगड म्हटलं म्हणून वाईट वाटून घेऊ नका. सांगायचा हेतू हा आहे की त्या दगडातही एक चांगला गुण आहे आणि तो म्हणजे उडालेला तुकडा परत लावून न घेणे. तो गुण घेऊन आपण परमार्थात राहूया आणि आपल्या निर्णयाच्या बळकटीसाठी सद्गुरुमुखातून जे श्रवण होतं त्याला पुन्हा पुन्हा धरूया, बाहेरही आणि आतही. पुढे आता आपला दुश्चितपणा कसा असतो याचं विवरण समर्थांनी केलेलं आहे. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहू. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.